न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। तोफखाना पोलिसांचा नेप्ती नाक्यात थरारक मिशन क्रॅकडाऊन। पीआय बालाजी वैद्य आणि एपीआय प्रदीप एकशिंगे यांच्या मिशन क्रॅकडाऊनने दारू माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त। अवैध धंदे आणि गुन्हेगारी राजवट समूळ नष्ट करण्यासाठी तोफखाना पोलिसांनी आता मिशन क्रॅकडाऊन सुरू केले आहे। पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य हे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले। तोफखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे हे आपल्या विशेष पथकासह मध्यरात्रीच्या काळोखात पेट्रोलिंग करत होते। नालेगाव येथील नेप्ती नाका येथे 2 इसम संशयास्पद हालचाली करत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होते। मात्र एपीआय एकशिंगे आणि त्यांच्या बहादूर पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना जागेवरच पकडले। घटनास्थळावरून देशी आणि विदेशी दारूच्या तब्बल 210 बाटल्यांचा मोठा साठा जप्त केला आहे, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 19,000 रुपये आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेकायदेशीर धंदे करून कायदा सुव्यवस्था यांना आव्हान देणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा तोफखाना पोलिसांचा ट्रेलर आहे। चित्रपट अजून बाकी आहे, असा थेट आणि धारदार इशारा पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी अवैध धंदेवाल्यांना दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। रविवारी रात्री रात्रगस्त करत असताना नेप्ती नाका नालेगाव या ठिकाणी 2 व्यक्ती संशयित हालचाल करत असताना निदर्शनात आल्याने आम्ही त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता त्यांच्याकडे देशी आणि विदेशी दारूच्या जवळपास 210 बॉटल, ज्याची किंमत 19,160 रुपये आहे, असा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळून आला। त्यानुसार तोफखाना पोलीस स्टेशन येथे अवैध दारू विक्रीचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि सदर मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।